मानसशास्त्रासारखा विषय हा अतिशय अमेझिंग, की लोकांना स्वतःला समजून घेण्यात उपयोगी आणि त्यातही अटॅचमेंट स्टाईल हा प्रकार प्रत्येकाने हो, अगदी प्रत्येकाने समजून घ्यायला हवा. कारण त्यामुळे "मैं ऐसा क्यों हूँ?" ह्या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच "दूसरा वैसा क्यों है?" याही प्रश्नाचं उत्तर मिळतं. बालपणी म्हणजे साधारण वयाच्या 10व्या वर्षापर्यंत आपल्याला जे अनुभव येतात, त्यावर आधारित प्रत्येक मूल स्वतःला सुरक्षित वाटेल, स्वतःला दिलासा वाटेल, कमी स्ट्रेस येईल, असं काहीतरी एक वागण्याची स्वतःची स्ट्रॅटेजी बनवत असतं. त्याला अटॅचमेंट स्टाईल म्हणतात. ज्याचा खूप मोठा परिणाम, प्रभाव प्रौढपणी आपल्या होणाऱ्या रोमॅन्टिक नात्यावर पडतो. एखादी बायको तक्रार करते, की नवरा काही एक्सप्रेसच करत नाही. तो बोलत नाही म्हणून कळतच नाही. माझ्यासाठी इमोशनली अवेलेबलच नसतो. तर नवरा तक्रार करतो, बायकोला मी सतत तिच्या अवतीभोवती हवा असतो. तिच्यावर माझं प्रेम आहे हे सारखं तिला पटवून लागतं बुवा. बरेचदा बायको अँक्शियस आणि नवरा अव्हॉइडंट या अटॅचमेंट स्टाईलचे असते. आपल्या आणि आपल्या जोडीदाराचा स्वभाव नेमका कसा आणि का आहे, हे जर समजून घेतलं, तर होणारे वादविवाद खूप कमी करता येतील. म्हणूनच सायकॉलॉजी संडेज या अतिशय उपयोगी असलेल्या एकमेव चॅनेलवरच्या नात्यांना समजून घेणाऱ्या सीरीजमधले सगळे व्हिडिओज आठवणीने बघायला हवेत.